कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा गुटख्याचा काळा धंदा उघडकीस आला आहे. कर्जत तालुक्यातल्या शिंपोरा गावात पोलिसांनी थेट छापा टाकत गुटखा विक्रेत्याची झोप उडवली आहे. शिंपोरा येथील सूरज प्रोव्हिजन किराणा स्टोअर्स या दुकानावर पोलिसांनी कारवाई केली. गुप्त माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक दुकानात पोहोचले. आणि काय तर दुकानात विक्रीसाठी ठेवलेला विमल सम्राट पान मसाला आणि सुगंधित तंबाखू सापडला. पंचांसमक्ष झडती घेतली असता 1048 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी अशोक बाबूलाल अग्रवाल याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. जप्त केलेल्या गुटख्याचे नमुने आता रासायनिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पोलीस कॉन्स्टेबल मनोज लातूरकर यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे कर्जत तालुक्यात गुटखा, तंबाखू यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांच्या छुप्या विक्रीविरोधात पोलिसांनी मोहीम आणखी कडक केली आहे. अवैध धंदे करणाऱ्यांना आता सूट नाही, असा स्पष्ट इशाराच पोलिसांनी दिला आहे.